नमस्कार सगळ्यांना. फेब्रुवारीचा हप्ता लवकरच सुरू होणार आहे. तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला असेल, तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पण लवकरात लवकर मिळणार आहे. तर आता तो हप्ता किती मिळणार आहे, काय मिळणार आहे, सोबत काही वस्तू मिळणार आहेत का? जसं की मोबाईल फोन, शिलाई मशीन, पिठाची गिरणी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला सोबत मिळणार आहेत का? ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. काय आहे ही न्यूज नक्की सांगते, कारण खूप महत्त्वाची न्यूज आहे. सध्या खूप लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली खूप फसवणूक होत आहे. ती काय होत आहे, कशी होत आहे, ते पण तुम्हाला सगळं सविस्तर सांगते. तसेच फेब्रुवारीचा हप्ता आता फक्त याच महिलांना मिळणार. त्या महिला कोणत्या आहेत? नवीन यादी तयार होत आहे. 2-3 दिवसात तुम्हाला पैसे जे आहेत ते खात्यात पडायला चालू होतील. यादी तयार व्हायला चालू आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा, तो सध्या सरकार त्याची यादी काढत आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील. तर बघा, तुम्हाला एक महत्त्वाची एक अपडेट आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्या महिलांनी बघणे महत्त्वाचं आहे. तसेच पुरुषांनी देखील, कारण हे जे फसवणूकगिरी आहे, फसवणुकीचे जे फोन आहेत, ते पुरुषांना पण येत आहेत. त्यामुळे घरातल्या सगळ्यांना हा व्हिडिओ बघणं खूप बंधनकारक आहे, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की कसं फसवणुकीचे कॉल तुम्हाला येत आहेत, ते सांगते मी. ठीक आहे, चला मग व्हिडिओमध्ये बघूयात काय आहे सविस्तर माहिती. बघा, सगळ्यांना माहिती आहे बघा, आदित्य तटकरे मॅडम यांनी घोषणा केल्याप्रमाणे सध्या आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत असं त्यांनी म्हटलं आहे. ठीक आहे, म्हणजे सध्या फेब्रुवारीच्या हप्त्याची तयारी चालू झालेली आहे. 2 ते 3 दिवसात यादी तयार होईल पूर्ण. त्यामध्ये ज्या महिलांची नावं असतील त्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो येणं चालू होईल. आता तो हप्ता किती असेल? 1500 की 2100? तर सध्या तरी फेब्रुवारी महिना हा 1500 रुपयांनी येईल. ₹2100चा हप्ता जो मार्चनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे, त्या अधिवेशनात बैठक होईल. बैठकीत निर्णय घेतला जाईल. त्याचा प्रॉपर जी-आर येईल आणि तेव्हाच तुम्हाला ₹2100 चालू होईल. सध्या तर तुम्हाला ₹1500च मिळणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट आहे फेब्रुवारी हप्त्याची. आता काय महिलांना, कुठल्या महिलांना मिळणार? ज्या महिलांना आतापर्यंत एक जरी हप्ता आला किंवा ज्या महिन्याला आतापर्यंत जानेवारीपर्यंत पूर्ण हप्ते आलेले आहेत, त्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. तसेच ज्या महिलांचा आत्ता आधार लिंक झालेला आहे, त्या महिलांना पैसे मिळणार आहेत. आता बघा, काही महिलांना जानेवारीचा हप्ता आला नाही, तर त्यांचं काय? त्यांना जानेवारी प्लस फेब्रुवारी असा मिळून हप्ता जो आहे ₹3000 तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यात मिळणार आहेत. त्यामुळे त्यांनी पण टेन्शन घेऊ नका. जानेवारीचा हप्ता नसेल आला तरी पण तो फेब्रुवारीमध्ये येऊन जाईल. त्याचं टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. आता मला सांगा कमेंटमध्ये, कोणाकोणाला जानेवारीचे हप्ते कंप्लीट आलेले आहेत? ठीक आहे, ते कमेंटमध्ये सांगा, आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला त्यांनी पण सांगा. ठीक आहे. आता गोष्ट करूत आपण, जे मी सांगितलं तुम्हाला की आता हप्त्यासोबत, म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत शिलाई मशीन मिळणार का? पिठाची गिरणी मिळणार का? मोबाईल फोन मिळणार का? तर याचं जे सत्य आहे, मग सत्य मी तुम्हाला सांगणार आहे आता. तर बघा, तर एकदम व्यवस्थित बघा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी, अनेकांना फोनही, GST भरण्याचं आव्हान. आता बघा, काय आहे हा विषय, मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. सगळ्यांनी बघा, सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यात जास्त हा व्हिडिओ आहे खूप शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा आहे. तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. तसं व्हायचं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. बघा, मागच्या 2 दिवसांपासून पैठण तालुक्यातील लोहगाव, डाकेफळ आदी गावातील काही भोळ्या-बाबड्या लाडक्या बहीण व त्यांच्या पतींना मोबाईलवर असे फसवे फोन येत आहेत. मी समाज कल्याणमधून बोलतो. आपल्या भागातील तालुक्यातील प्रतिष्ठित राजकारणी आहेत, माझे नातेवाईक आहेत. ठीक आहे. म्हणजे असं जे आहे ते फोन येत आहेत. तुम्हालाच नाही, तर तुमच्या पतींना देखील हे कॉल जे आहेत ते जात आहेत. त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. असाही कुठलाही फोन आला तर तो फोन जो आहे तो आपल्याला काय करायचं त्या फोनचं ते पुढे सांगते मी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाकाठी ठराविक गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. बघा, हे गॅस सिलेंडरचे जे आहे ते खरं आहे, कारण ती आहे योजना अन्नपूर्णा योजना. ती सरकारने काढलेली आहे. गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळतात. ही योजना आहे ती सरकारने काढलेली आहे. ती आहे अन्नपूर्णा योजना, तर ती आहेच. ठीक आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणारच आहेत, त्याचं काही नाही. पण आता याच लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी मिळणार आहे, असे फोन येण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील काही भागातील लाभार्थ्यांना GST भरणं सांगितलं जातं. बघा, सिलेंडर आहेच, पण सिलेंडरसोबतच तुम्हाला पिठाची गिरणी आणि फोन किंवा शिलाई मशीन अशा पण वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. असं तुम्हाला फोनवर सांगितलं जातं. तुम्हाला GST भरा असं म्हटलं जातं. GST कशासाठी ते बघूयात पुढे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या ऑफिसला शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी आली आहे. ते पोच करण्यासाठी GST, ट्रान्सपोर्ट खर्च, चालकाच्या फोनपे नंबरला ऑनलाईन पाठवा, असे कॉल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला पुरुषांच्या मोबाईलवर येतात. बघा, म्हणजे तुमचे जे शिलाई मशीन आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते आपल्या ऑफिसला आलेले आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा जो ट्रॅव्हलिंग, म्हणजे तुम्हाला काय म्हणतात ते ट्रान्सपोर्ट खर्च किंवा तुमच्या घरी पोहोचण्याकरता जो खर्च आहे तो आलेला आहे. तर तुम्हाला त्याची GST किंवा तुम्हाला त्या फोनवर तुम्हाला काही पैसे जे आहेत पाठवा, असे कॉल जे आहेत ते येत आहेत. तर ते कॉल तुम्हाला, ते फसवेगिरीचे कॉल आहेत. तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतात. तुम्ही कुठेही तुमच्या फोनपेवरनं कुठल्याही फोनपेला तुम्ही पैसे पाठवू नका. तर असं लाडकी बहीण योजनेमध्ये असं काही नाही आहे. कोणाला शिलाई मशीन नाही मिळणार, कोणाला पिठाची गिरणी नाही मिळणार, कोणाला मोबाईल फोनही मिळणार नाही. हे सगळं खोटं आहे. हे सगळं फसवणूक
करणारे आहेत जे लोक आहेत ते तुम्हाला कॉल करत आहेत. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या पतीलाही सांगून ठेवा किंवा तुमच्या घरात जे कोणी पुरुष लोकं असतील त्यांना पण फोन येत असतील त्यांना पण सांगा, की असं काही नाही. नाहीतर ते त्यांना माहीत नसेल तर ते पैसे पाठवू शकतात. त्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवायचे. बघा नेमकं काय बोलते मोबाईलवर ते पण सांगते मी काय सांगितलं जातं. मागच्या 2 दिवसांपासून पैठण तालुक्यातील लोहगाव, माव, सुगवान, ढाकेफळ या गावातील काही भोळ्या-बाबड्या लाडक्या बहीण व त्यांच्या पतींना मोबाईलवरून असे फसवे फोन येत आहेत. मी समाज कल्याणमधून बोलतो. आपल्या भागातील तालुक्यातील प्रतिष्ठित राजकारणी माझे नातेवाईक आहेत. मी छत्रपती संभाजीनगर लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष आहे. मोजक्याच महिलांना समाज कल्याण विभागाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पिठाची गिरणी, शिलाई मशीन आलेले आहेत. ते पाठवण्यासाठी जय अंबे ट्रान्सपोर्ट यांच्याकडे दिलेले आहेत. त्या ट्रान्सपोर्ट चालकांचा मोबाईल नंबर, तुमचं गाव, गल्ली सांगा. वस्तू पोहोच करण्यासाठी लगेच बोला. त्यासाठीचा GST आदी खर्चापोटी 2000 ते 1600 रुपये त्याला ऑनलाईन पाठवा. पैसे टाकले की स्क्रीनशॉट फाईलला जोडण्यासाठी टाका. असे हे जे कॉल आहेत ते येतात बघा. म्हणजे तुम्हाला ते म्हणतात की ट्रान्सफर करा पटपट, की 2000 1600 जे काही पैसा असेल ते ट्रान्सफर करा. तुमचं गाव, गल्ली सगळं सांगा. ठीक आहे. आणि तुमचा जो स्क्रीनशॉट आहे तुमचा फोनपेचा, तुम्ही जेव्हा पैसे सेंड करता तो स्क्रीनशॉट पण आपल्याला पाठवा. असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्याकडनं पैसे उकळण्यासाठी किंवा आर्थिक फसवणूक करण्यासाठी हा जे कॉल तुम्हाला येते. त्यामुळे तुम्हाला असा कुठलाही कॉल आला तर प्लीज त्याच्यावर विश्वास ठेवू नका. त्या कॉलला बळी पडू नका अजिबात. कारण ते फसवेगिरीचं आहे. तुमची यात आर्थिक फसवणूक होऊ शकते बघा. हा प्रकार जो आहे तो बनवाबनवीचा व आर्थिक लुटीचा असल्यामुळे हे बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं. ठीक आहे. ज्यांना फोन आले त्यांच्या लक्षात आलं की हा तर बनावटीचा प्रकार आहे. तर त्यांनी पोलिसांना माहिती दिली त्यांनी. मग पोलीस म्हणाले की कोणत्याही योजनेच्या नावाखाली फोनवर संभाषण करणाऱ्या बनावट कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. ज्या मोबाईल नंबरवरून कॉल आले होते त्या नंबरचं लोकेशन घेतले असता तो नंबर बाहेरच्या राज्यातील असं निदर्शनास आले. बघा म्हणजे जेव्हा तपासणी केली की बाबा कुठून आला कॉल काय, तर हा बाहेरच्या राज्यातील कॉल आहे असं निदर्शनास आलं. त्यामुळे असं कुठलाही कॉल तुम्हाला आले तर प्लीज बळी पडू नका. कारण असं काही नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मोफत मिळते. बाकी कुठलीही गोष्ट तुम्हाला मोफत मिळत नाही आहे. ठीक आहे. एक तर लाडक्या बहिणीचा हप्ता आणि गॅस सिलेंडर हे 2च गोष्टी तुम्हाला मिळत आहेत. ना पिठाची गिरणी, ना मोबाईल फोन, ना शिलाई मशीन असं कुठल्याही गोष्टी तुम्हाला आता मोफत मिळत नाही. त्यामुळे कुठलाही अशा फसवेगिरी किंवा अशा आर्थिक कॉल असते असे आर्थिक बळी पडू नका कुठल्याही गोष्टींना. कुठलाही कॉल आले किंवा मेसेज कुठलाही आला असं काही की हे आहे तसं, तर त्यात काही तथ्य नाही आहे. सगळं खोटं आहे. फसवणुकीगिरी किंवा तुमच्याकडनं पैसे उकळले जाऊ शकतात. त्यामुळे असं काही कॉल आले तर ते अजिबात उचलू नका. लाडक्या बहिणींना स्पेशली. आणि अजून अशाही कुठल्या दुसऱ्या योजनेअंतर्गत असं काय आलं असेल तरी ते पण नका. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण असंही काही मिळत नाही. तुमच्या घरातल्या पुरुष मंडळींना पण हे सांगा. कारण त्यांच्या पण फोनवर कॉल येऊ शकतात. कधी-कधी पुरुष मंडळींना माहिती नसतं की नक्की लाडक्या बहीण योजनेमध्ये काय चाललं किंवा काही मुलांना काही माहिती नसतं. तर काही त्यांना खरं वाटू शकतं. जेणेकरून ते पैसे पाठवू शकतात. त्यामुळे तुम्ही सगळ्या घरातल्या व्यक्तींना जे आहे ते ही गोष्ट सांगून ठेवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत आणि तुमच्या नातेवाईक, तुमची मित्रमंडळी सगळ्यांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक टळेल. ठीक आहे. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला व्हिडिओ जी आहे ती जास्त शेअर करायची. ठीक आहे. तुम्हाला काय क्वेश्चन असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पण असे काही कॉल आले वगैरे असतील तुमचा अनुभव तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. धन्यवाद.